नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचं आपण हे जे सेशन ठेवलेलं आहे सामान्य ज्ञान यावर आधारित आपल्याला 2025 मधले हे जे नवीन प्रश्न आहेत त्याच्यावर आपण आज अभ्यास करणार आहोत। तर अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या या आजच्या सेशनला सुरू करणार आहोत। सेशनला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन, सर्वांनी या लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आलं लक्षात? आपण प्रत्येक लेक्चर्समध्ये एक सविस्तर लेक्चर आपलं असतं आणि दुसरं असतं ते आपला MCQवर पॅटर्नवरती ठेवत असतो आपण। पण आता TETची परीक्षा लवकरात लवकर होणार आहे, म्हणजे 23 नोव्हेंबर ही तारीख TET परीक्षेसाठी निश्चित करण्यात आली। तर त्या अनुषंगाने मी आज हे तुम्हाला 30 प्रश्न घेऊन आलेले आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होईलच। त्याचबरोबर आपल्या ज्या काही दुसऱ्या स्पर्धा परीक्षा होतात, सरसेवा असो, तुमची पोलीस भरती असो किंवा अजून UPSC MPSC याही परीक्षांमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जात असतात। या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने मी हे आजचं हे लेक्चर्स तुमचं ठेवलेलं आहे। आलं लक्षात? म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी या लेक्चर्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना घेता येईल। आलं लक्षात? 30 प्रश्न आहे, उत्तरासहित आपण प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न आणि 4 ऑप्शन, त्याचं उत्तरही खाली मी दिलेलेच आहे। तर आपण या लेक्चरचा नक्कीच फायदा करून घ्याल असं मी गृहीत धरते। चालेल, चला तर सेशनला आपण सुरुवात करूया। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने सेंट्रल सस्पेक्ट रजिस्ट्री विकसित केलेली आहे? तर 4 संस्था आहे, तर यापैकी या 4 संस्थांपैकी कोणत्या संस्थेने सेंट्रल सस्पेक्ट रजिस्ट्री विकसित केलेली आहे? तर 4 ऑप्शन आहे। पहिला ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, B इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4C, C सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड D नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी। तर या पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर। तर या संस्थेनं सेंट्रल सस्पेक्ट रजिस्ट्री विकसित केलेली आहे। आलं लक्षात? प्रश्न दुसरा पहा, महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शेअर कंट्रोल 3.0 उपक्रम सुरू केलेला आहे? तर महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सना म्हणजे सक्षम करण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी कोणतीही योजना राज्य सरकारने ही शेअर कंट्रोल 3.0 उपक्रम सुरू केला आहे? तर बघा, ऑप्शन 4 दिलेले आहेत, ओडिसा, हरियाणा, पंजाब आणि गुजरात। त्याचं उत्तर आहे पंजाब। तर याचं उत्तर आहे पंजाब। पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रकल्प वीरगाथा 4.0 हा कोणत्या मंत्रालयाला संयुक्त उपक्रम आहे? तिसरा प्रश्न आहे आपला हा, प्रकल्प वीरगाथा 4.0 हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, शिक्षण मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय, B संस्कृती मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय, C संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय, का D गृह मंत्रालय आणि युवा व्यवहार मंत्रालय? तर हा प्रकल्प वीरगाथा 4.0 हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे? तर त्याचं ऑप्शन आहे C संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय। आलं लक्षात? आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न चौथा, सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज काय सांगते? सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज, त्याला CSGC 2.0 कोणी सुरू केलेलं आहे? सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज हे कोणी सुरू केलेलं आहे? तर 4 ऑप्शन आहे, संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कर, B विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय आणि इस्रो, C गृह मंत्रालय आणि नीती आयोग, का D तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय डेटा सुरक्षा परिषद? तर ही सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज हे कोणी सुरू केलेलं आहे? तर ऑप्शन आहे D तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय डेटा सुरक्षा परिषद
यांनी हे सुरू केलेलं आहे. काय? सायबर सुरक्षा ग्रेड चॅनल. ओके, प्रश्न पुढचा पाहू. 5वा प्रश्न पहा, स्क्रीनवर दिसतोय. कोणत्या देशाने जगातील पहिला खोल समुद्रातील रडार विकसित केलेला आहे जो उंचावरून उडणाऱ्या विमानांना शोधू शकतो? आलं लक्षात? प्रश्न काय आहे? हे सगळे प्रश्न जे आहेत त्या सगळे लेटेस्टवरती 2025चे हे आपल्याला लेटेस्ट प्रश्न आहेत की जे हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. 100% यांची गॅरंटी आहे. बऱ्यापैकी प्रश्न हे तुम्हाला पाहायलाच मिळतील. आलं लक्षात? तर पहा, 5वा प्रश्न आपण पाहतोय. तर कोणत्या देशाने जगातील पहिला खोल समुद्रातील रडार विकसित केलेला आहे जो उंचावरून उंचावरून उडणाऱ्या जो विमान आहे त्याचा शोध घेऊ शकतो? तर 4 ऑप्शन दिले: अमेरिका, रशिया, चीन आणि जपान. तर याचं उत्तर आहे सी, चीन. काय उत्तर आहे याचं? सी, चीन. चीन या देशाने असं विमान हे केलं असं हे केलेलं आहे की त्यांनी खोल समुद्रातील जरी ते रडार असलं तरी ते उंचावर उडणाऱ्या विमानाचा शोध घेऊ शकतं. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू. 6वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान केलेले आहे? आलं लक्षात? जे आपल्या राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान केले आहे? तर 4 ऑप्शन आहे: ए 17, बी 15, सी 16 आणि डी 18. त्याचं उत्तर आहे ए 17. 17 मुलं जे आहेत त्यांना काय राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग औषध क्वार्टरमिला कोणत्या संस्थेने मान्यता दिली? 4 ऑप्शन आहे. रक्त कर्करोग म्हणजे रक्तामध्ये जर कर्करोग झालेला असेल, रक्ताचा कर्करोग झाला असेल तर त्याच्या उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग औषध क्वार्टरमिला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? 4 संस्था आहेत बघा. ए सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, बी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली, सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय का डी यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे बी. काय आहे? बी. रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग औषध क्वार्टरमिला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली या संस्थेने मान्यता दिलेली आहे. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. 8वा प्रश्न. 2025मध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तर 2025मध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन 4 आहेत बघा. ए 121, बी 135, सी 140 की डी 139. तर की उत्तर काय आहे? डी 139 लोकांना भारत सरकारने पद्म पुरस्कार देण्याचं घोषित केलेलं आहे. 2025मध्ये भारत सरकारने ते घोषित केलेलं आहे. लक्षात? किती लोकांना? 139 लोकांना. पुढचा प्रश्न पाहू. क्लेरी 5च्या NCRP इंटिग्रेशन सोल्युशनची अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय बँक कोणती? काय विचारलं आहे? क्लेरी 5च्या NCRP इंटिग्रेशन सोल्युशनची अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय बँक कोणती? तर ती कोणती आहे? 4 ऑप्शन दिले बघा. पंजाब नॅशनल बँक, बी कॅनडा बँक, सी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा. तर त्याचं उत्तर आहे अ पंजाब नॅशनल बँक. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. 10वा प्रश्न. राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओडिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात. तर राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू. भारताने सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक कोणत्या शहरात आयोजित केली होती? 4 ऑप्शन दिलेले आहेत पहा त्याचे. भारताने सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक जी होते ती कोणत्या शहरात आयोजित केलेली होती? 4 ऑप्शन दिलेले आहेत पहा. हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली, बेंगळूर. तर ती कुठे झाली होती? सी नवी दिल्लीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आलं लक्षात? कोणती बैठक? तर दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक. आलं लक्षात? तज्ज्ञ लोकांची ती दुसरी बिमस्टेक बैठक होती ती कुठे आयोजित करण्यात आली होती?
तर ती होती नवी दिल्ली येथे. आलं लक्षात. प्रश्न पुढचा पाहू. 12वा प्रश्न. दरवर्षी कोणता दिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? भरपूर वेळा हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. IMP क्वेश्चन आहे. पहा, दरवर्षी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? 4 ऑप्शन आहे. 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी का 27 जानेवारी. तर हा आंतरराष्ट्रीय आहे आणि फक्त आपल्याला जर राष्ट्रीय शिक्षण दिन जर विचारला तर तो कधी असतो? 5 सप्टेंबरला. आलं लक्षात. आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन विचारला तर तो कधी असतो? 24 जानेवारी. आलं लक्षात. कधी असतो? 24 जानेवारी. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन घ्यायचं आणि त्यानंतरच त्याचं उत्तर लिहायचं आहे. आलं लक्षात. प्रश्न पुढचा पाहू आपण. 13वा प्रश्न. 2025चा बुद्धिबळ विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? म्हणजे आता जो बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे ती कोणता देश आयोजित करणार आहे? विश्वचषक आहे ते. लक्षात. अनेक देशांचे विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत असतात. आता बघा 4 देशांची नावं दिली. त्यामध्ये भारत, जर्मनी, अमेरिका की नॉर्वे. तर याचं उत्तर आहे भारत. काय आहे? भारत. भारत हा देश काय करणार आहे? यावर्षी काय करणार आहे? 2025चा बुद्धिबळ विश्वचषक काय करणार आहे? तर आयोजित करणार आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा, कोणत्या खेळाडूने ICC पुरुष T20 क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकला? ह्या वर्षीचा जो क्रिकेट पुरस्कार आहे, कोणत्या खेळाडूने ICC पुरुष T20चा क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणजे ह्या वर्षीचा जो पुरस्कार जिंकलेला आहे? तर बघा 4 आहेत ऑप्शन. कुलदीप यादव, ऋषभ पंत, क सूर्यकुमार यादव का ड हार्दिक पांड्या. तर याचं उत्तर आहे क सूर्यकुमार यादव. या पुरुष खेळाडूने काय केलेलं आहे? तर ICC क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. आलं लक्षात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. माउंट इबू कोणत्या देशात आहे? 4 ऑप्शन आहे. माउंट आबू कुठे आहे? तर बघा, इजिप्त, लाटविया, अमेरिका की इंडोनेशिया. तर माउंट इबू कुठे आहे? तर ऑप्शन आहे डी, इंडोनेशिया या ठिकाणी आहे. आलं लक्षात. प्रश्न पुढचा पाहू. 16वा प्रश्न. जूड ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे? काय विचारला आहे प्रश्न? जूड ड्रोनचा म्हणजे जूड ड्रोन आहे त्याचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेला भारतातील पहिला स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र म्हणजे आपला भारतातील विचारला आहे त्यांनी. कोणता क्षेपणास्त्र तयार केलेला आहे? सूक्ष्म क्षेपणास्त्र. त्याचं नाव विचारलं आहे त्यांनी. लक्षात. 4 ऑप्शन दिलेले आहेत. भार्गवास्त्र, अग्नी, वायू की सरयू. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं उत्तर आहे ब, अग्नी. अग्नी हे सूक्ष्म क्षेपणास्त्र हे भारताने तयार केलेलं आहे. कशासाठी? ते जूड ड्रोनचा सामना करण्यासाठी. आलं लक्षात. प्रश्न पुढचा पाहू आपण. 17वा प्रश्न. कोकबोरक दिन कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोकबोरक कोणता आहे? कोकबोरक हा एक दिन आहे. तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बघा, त्रिपुरा, लडाख, अरुणाचल प्रदेश का राजस्थान. 4 ऑप्शन दिले. तर कोकबोरक हा जो दिन आहे तो कुठे साजरा केला जातो? तर त्रिपुरा या ठिकाणी साजरा केला जातो. कुठे? त्रिपुरा या ठिकाणी तो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न. नुकतेच इंडिया ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहेत? काय विचारला आहे प्रश्न? नुकतेच जे इंडिया ओपन 2025ची पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. किदाबी श्रीकांत, HS प्रणॉय, विक्टर एक्सलेसेन, ॲथेंटी गिटिंग. तर बघा, हे जे यावर्षीचं जे पुरुष एकेरी विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? सी, विक्टर एक्सलेसेन याने ते जिंकलेलं आहे. कोणी? एक्सलेसेन यांनी जिंकलेलं आहे. लक्षात. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न आहे. पहा, कोणत्या संस्थेने विलो हा क्वांटम प्रोसेस लॉन्च केलेला आहे? कोणत्या संस्थेने विलो हा क्वांटम प्रोसेस लॉन्च केला आहे? 4 आहेत ऑप्शन. ॲमेझॉन, गुगल, मेटा का मायक्रोसॉफ्ट. कोणी ओपन केलेला आहे हा
हा क्वांटम कोणी प्रोसेस लॉन्च केलेला आहे? तर हा आहे गुगलने. कोणी केलेला आहे? गुगलने हा विलो हा क्वांटम प्रोसेस लॉन्च केलेला आहे. आलं लक्षात? हे सगळे जे प्रश्न मी तुम्हाला घेत आहे हे सगळे 2025चे आपले हे लेटेस्ट प्रश्न आहेत. तर हे प्रश्न GK किंवा सामान्य ज्ञानावरती आधारित आहे. हे परीक्षेला विचारले जातीलच. या वर्षीची लेटेस्ट तुम्हाला माहिती मी पुरवत आहे. आलं लक्षात? तर आवर्जून सर्वांनी या आपल्या क्विजचा फायदा घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 20वा प्रश्न. अब्दालकुरी बेट कोणत्या महासागरात आहे? कोणता प्रश्न आहे आपला? अब्दालकुरी बेट कोणत्या महासागरात आहे? 4 ऑप्शन आहे बघा. प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर की D आर्टिक महासागर. तर याचं उत्तर काय आहे? B हिंदी महासागरामध्ये काय आहे? अब्दालकुरी बेट आहे. आलं लक्षात? या हे बेट तिथं आहे. कुठे? तर हिंदी महासागरामध्ये आहे. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. 21वा प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडचे जगातील पहिले खोल समुद्रातील रडार विकसित केले आहे, जे उंचावरून उडणाऱ्या विमानांचा शोधू शकते? लक्षात? हा प्रश्न बघा डबल आणि जरासा फिरवून विचारलेला आहे. आलं लक्षात? तर पहा, कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिले खोल समुद्रातील म्हणजे खोल समुद्रात ते रडार असं विकसित केलेलं आहे की ते कितीही उंचावरती असलेलं विमान आहे त्या विमानाचा ते शोध घेऊ शकते. आलं लक्षात? तर ते कोणता देश आहे? 4 ऑप्शन दिले. अमेरिका, रशिया, चीन, जपान. तर त्याचं उत्तर आहे चीन. कोणत्या देशाने? चीन या देशाने ते शोधून काढलेलं आहे की समुद्राच्या कितीही खोलपर्यंत जर ते हे असेल रडार ठेवलेला आहे, त्या रडारवरून आपल्याला ते संपूर्ण उंच उडणाऱ्या विमानाचा शोध घेऊ शकते. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहूया. 22वा प्रश्न. इंदिरामा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्यात नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे? काय प्रश्न आहे? इंदिरामा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्यात नुकतीच सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन 4 दिलेत बघा. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू. तर इंदिरामा आत्मीय भरोसा योजना ही कुठे ही योजना कुठे लागू करण्यात आलेली आहे? तर B तेलंगणामध्ये. कुठे? B तेलंगणामध्ये. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. 23वा प्रश्न. 2025च्या प्रजासत्ताक दिन संचालनात कोणत्या राज्याच्या झाकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? आता बघा, प्रजासत्ताक दिन आपला 2025चा झालेला आहे. तर भारतामध्ये किंवा राज्यात झाकीला असं झाकी वगैरे आपल्या प्रत्येक राज्यांमध्ये हा कार्यक्रम 26 जानेवारीला आयोजित केला जातो. प्रजासत्ताक दिन असतो आपला त्या दिवशी, बरोबर? तर या दिनी केंद्र शासनाने पण आणि राज्य सरकारने पण त्याला प्रथम श्रेणीत घोषित केलेलं आहे. तर ते कोणतं राज्य आहे त्यांनी विचारलेलं आहे. 4 ऑप्शन आहे बघा. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश का राजस्थान. तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याने? तर उत्तर प्रदेश या राज्याने 2025च्या प्रजासत्ताक दिनी जे त्यांनी झाकीचं प्रदर्शन केलं होतं त्या झाकीच्या प्रदर्शनाला राज्य सरकारने आणि केंद्र शासनाने काय केलेलं आहे? प्रथम क्रमांक दिलेला आहे. आलं लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. हँडलूम कॉन्व्हेल्स मंथनचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर हँडलूम कॉन्व्हेल्सचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. नरेंद्र मोदी, B गिरिराज सिंह, C पियुष गोयल का स्मृती इराणी. तर हँडलूम कॉन्व्हेल या मंथनचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर त्याचं ऑप्शन आहे B गिरिराज सिंह यांनी केलेलं आहे. कोणी? गिरिराज सिंह यांनी केलेला आहे. प्रश्न 25वा पहा. 2025मध्ये AI ॲक्शन समिती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर 2025मध्ये जी AI ॲक्शन समिती आयोजित होणार आहे ती समिट कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर बघा 4 ऑप्शन आहे. न्यूयॉर्क, पॅरिस, जिनिव्हा का टोकियो. तर ऑप्शन काय आहे त्याचं? B पॅरिस या देशामध्ये काय होणार आहे? तर पॅरिस या शहरामध्ये काय केलं जाणार आहे? पॅरिस या शहरामध्ये काय केलं जाणार आहे? तर हे आयोजित केलं जाणार आहे. आलं लक्षात? कोणत्या शहरात? पॅरिस. B प्रश्न आहे आपला तो. प्रश्न 26वा पाहू आपण. पहा, 2025मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?
लक्षात 2025 किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत? ऑप्शन 4 दिलेत पहा, 4, 5, 7 का 6? तर याचं उत्तर आहे 7. काय आहे उत्तर? आहे सी, 7. आलं लक्षात? 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने यावर्षी म्हणजे 2025ला सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न पुढचा पाहू आपण. 27वा प्रश्न आहे, जितेंद्र पाल सिंग यांनी अलीकडचे कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय प्रश्न आहे? तर जितेंद्र पाल सिंग हे जे आहेत यांची अलीकडे कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 4 ऑप्शन आहे बघा. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, बी इस्रायल, सी फ्रान्स का डी जर्मनी? तर त्याचं उत्तर आहे बी इस्रायल. इस्रायलमध्ये जितेंद्र पाल सिंग यांची अलीकडे काय म्हणून नोंद करण्यात आले? तर नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? ऑप्शन आता प्रश्न पुढचा पाहू आपण. 28वा प्रश्न बघा. UTT 86वी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? जी 2024मध्ये जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, कोणती स्पर्धा होती ती? UTT 86वी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा. लक्षात? तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती 2024ची? 4 ऑप्शन दिलेले आहेत. भोपाळ, सुरत, मुंबई का नवी दिल्ली? तर याचं उत्तर आहे ब. सुरतमध्ये ही आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुठे? सुरत. उत्तर आहे ब. पुढचा प्रश्न पाहू आपण. 29वा प्रश्न, जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात आला? तर कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात आला? 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी की 26 जानेवारी? तर जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? तर तो आहे डी 26 जानेवारी. कधी? 26 जानेवारी. आलं लक्षात? आपल्या या आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण. पहा 30वा प्रश्न, बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 4 ऑप्शन आहे बघा. मिशेल मार्टिन, बी फ्रँकोइस बौआ, अलेक्झांडर लुकाशेंको, डी नाही. तर याच्यामध्ये उत्तर आहे बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अलेक्झांडर लुकाशेंको यांची निवड करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? आजच्या या सेशनमध्ये आपण टोटल 30 प्रश्न बघितलेले आहेत, जे सामान्य विज्ञान या विषयावरती आधारित आहे. GK जनरल नॉलेजवरती आधारित आहे, जे तुम्हाला परीक्षेला आवर्जून यावेळेसची ही लेटेस्ट 2025ची ही लेटेस्ट माहिती आहे की ती तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते. या अनुषंगाने मी हे आजचं आपलं हे लेक्चर घेतलेलं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी हे लेक्चर पाहायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायचं आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. टोटल आपण हे 20 प्रश्न घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्यामध्ये काही बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि लेक्चर आवडलं असेल तर तेही कमेंट करा की ही लेक्चर्स आवडलेलं आहे असं. आलं लक्षात? भेटूया पुढच्या लेक्चरला असेच काही प्रश्न घेऊन की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा परीक्षेमध्ये घेता येईल. आता स्पर्धा परीक्षांचं संपूर्ण युग आहे. या सगळ्या स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जात आहोत. त्या अनुषंगानेच मी हे प्रश्न घेतलेले आहेत. 30 प्रश्न घेते किंवा कधी 20 प्रश्न ठेवते का? तर कमी प्रश्न पण अभ्यास जास्त प्रश्नावली जर घेतली तर तुमच्या लक्षात राहायला थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा विद्यार्थी संपूर्ण लेक्चर पाहत नाही. तर या अनुषंगाने मी फक्त 30 प्रश्न घेतले आहेत की जेणेकरून आपला सविस्तर अभ्यास करता येईल यासाठी. आणि त्याचबरोबर फक्त प्रश्न आणि पॉईंट असं घेतलेलं नाही आहे, तर तुम्हाला उत्तरासह मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. लक्षात? भेटूया पुढच्या लेक्चरला अशीच काही MCQ घेऊन की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा परीक्षेला घेता येईल. लक्षात? चला, धन्यवाद.